नमस्कार मंडळी, आशाज वर्ल्डमध्ये आज तुमचं मनापासून स्वागत आहे। आता सुरू आहे आषाढ आणि प्रत्येक घरात काय ना काय तळायचा सुगंध यायला लागला आहे। आपण लहान होतो तेव्हा आई आजी काय ना काय तळायचं बनवायची। लहानपण किती छान असतंय ना। तसंच मी आज एक रेसिपी बनवणार आहे। चला तर मग दाखवते। एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, गव्हाच्या पिठाच्या कापण्या। त्याच्यासाठी तुम्हाला 1 वाटी गूळ लागणार आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप किंवा 1 वाटी पाणी टाका आणि पूर्ण गूळ विरघळूपर्यंत त्याला गॅसवर गरम करा। त्याचा पाक बनवायचा नाही आपल्याला, फक्त आपल्याला त्याचं गूळ विरघळून पाणी बनवायचं आहे आणि ते थंड करायला ठेवायचं आहे। बघा पूर्ण गूळ विरघळला आहे आणि आता आपण पिठाचं मोजमाप घेऊया। 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं। गव्हाचं पीठ जेवढं आपल्या मापानुसार घ्या, तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकताय। 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी त्याच्यामध्ये बेसन घ्या। ह्या कापण्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। आमच्या भागात तर अशा बनवतात, त्यामुळे मी तुम्हाला असं दाखवते। आता हे पीठ, या पिठामध्ये आपण बडीशूप टाकायची, म्हणजे बडीशूपमुळे काय होते, सुगंध छान येतोय आणि चव पण छान येते। त्याच्यानंतर सुंठ पावडर टाका 2 चमचा सुंठ पावडर आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाका तुमच्या अंदाजाने। आणि 2 चमचा तेल कडक गरम करा। कडक गरम झालं की ते पिठामध्ये आपण घालून घ्यायचं। त्याचं कारण म्हणजे कापण्या आपल्या खुसखुशीत होत्यात, एकदम कडक होणार नाहीत। आणि ते तेल सगळं एकत्र असं हाताने मिक्स करून घ्या। प्रत्येक पिठाला म्हणजे प्रत्येक कणाला असं तेल लागायला पाहिजे। त्याच्यानंतर आपण मग ते जे गुळाचं पाणी केले ते टाकून एकदम छान असं मळून घ्यायला पाहिजे। गुळाचं पाणी अगोदर थंड होऊन द्या, थंड झाल्यानंतरच मग त्याच्यात टाका। जर गुळाचा पाक कमी पडला तर मग कोमट पाणी वापरा आणि मस्तपैकी हलक्या हाताने ते मळून घ्या। असा गोळा मस्त तयार होतोय आणि त्याला एक 10 ते 15 मिनटं तुम्ही झाकून ठेवा। 10-15 मिनटांनंतर तो गोळा थोडासा मऊ होतोय, मग लाटायला घ्यायचं। हलक्या हाताने लाटा आणि जाड लाटला तर तुमच्या कापण्या मऊ होतील, एकदम पातळ लाटला तर कडक होतील। आणि त्याच्यावर खसखस घाला। खसखस घातल्यानंतर चव पण छान येते आणि दिसायला पण कापण्या एकदम मस्त होतात। आणि आपण कापण्या चाकूने किंवा आपल्याकडे जे कटर असते त्यानं कट करून घ्या मस्त। बघा मी छान असं वरून त्या कापण्यांना मस्त असं शेप द्या आणि नंतर मग तेल गरम करायला ठेवा। तेल एकदम जास्त पण गरम करू नका आणि जास्त पण थंड असं नसायला पाहिजे। गॅस मीडियम ठेवा आणि त्याच्यानंतर त्या आपण ज्या कट केलेल्या कापण्या आहेत त्या जेवढ्या आपल्या कढईत बसतील तेवढ्या सोडा आणि मंद आचेवर भाजून घ्या। एकदम त्याला लाल कलर म्हणजे गोल्डन कलर यायला पाहिजे आणि आतून त्याच्यामुळं कापण्या मस्त भाजतात आणि सुगंध पण छान येतोय। बघा किती मस्त कलर आला आहे आणि आपल्या कापण्या मस्त अशा तयार झाल्यात। तुम्हाला माझी एक छोटीशी आणि साधी सिंपल माझ्या आजीची आईची रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।